ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 201 ते 220 श्लोक 19 ते 20। आता हे सुख काय सया सारिखे, काही निर्वचन मज परितोखे, तरी एतुले जाणे जे येणे मुखे, पुनर्मुक्ती हो। हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा, का नित्य वाहतया गंगाजळा, पारसेपण असे तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले, तुरंबित आहोमा, तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा, ऐसा पथिकराची या तोषातू, प्रेमाचा वेग उचंबळतू, सायासे सावरुनी अनंतू, काय बोले श्री भगवान वाच, हंते ते कथयिष्यामि, दिव्यात्मविभूतयः प्राधान्यत कुरु श्रेष्ठ, नास्त्यन्तो विस्तरस्य मे, या चित्राचे निरूपण ऐका, मी पिता महाचा पिता, हे आठविता हे नाठवे चित्ता, की म्हणतसे बाप पंडुकुमरा भले केले, अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विष्णू करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही, नव्हेची नंदाचे, परिप्रस्तुत असे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगतसो, धनुर्धरा तरी तुवा पुसिलिया विभूती, तयांची अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी, माझी या मती आकळती ना, अंगीची या रोमा किती, जयाची आतयासी न गणवती, तैसिया माझी या विभूती असंख्य मज, हे रवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा, या लागी प्राधाना जिया रूढा, तिया ऐके, जिया जाणवतिलिया साठी, आगव्या जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय, का उद्यान हाता चढिनले, तरी आपैसे सापडली फळे फुले, तेवी देखील या जिया देखवले, विश्व सकळ, हे रवी साच्याची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा,
पै गगनाईशी या अपारा मज माझी लपणे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अमादिश्च मध्यं च भूतानामंत एव च ऐके कुटिलाल कमलस्तका धनुर वेद त्र्यंबका मी आत्मा असे एका एका भूमात्राच्या ठायी आतुलीकडे मीची याची अंतःकरणी भूताबाहेरी माझीच गवसणी आधी मी निर्वाणी मध्यही मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशच आत बाहेरी आणि आकाशीच झाले व्या अवधारी असणे ही आकाशी पाठीलयाजे वेळी जाती ते वेळी आकाशच होऊन ठाती तेवी आधी स्थिती गती भूतासी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझी विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्राधान ऐके राम कृष्ण हरी।